उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदासाठी जी काही लेखी परीक्षा होणार आहे, ती एकूण 30 मार्काची आहे. तर 30 मार्कामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे, कशा पद्धतीनं परीक्षा घेतली जाते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते, परीक्षा ही इंग्रजीमध्ये होणार आहे की मराठीमध्ये होणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम या चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर पाहूया मित्रांनो, सर्वात अगोदर विचार केला शिपाई या पदासाठी जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्या अगोदर तुम्हाला परीक्षेचं स्वरूप देखील माहीत होणं अत्यंत आवश्यक आहे. तर पाहूया, अर्जाची छाननी केल्याच्यानंतर जे काही फायनल शॉर्टलिस्ट लागते, त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. अन्यथा ज्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं नाही, त्यांना ही परीक्षा देता येणार नाही. ही आहे फर्स्ट स्टेप. तर टोटल निवडीपर्यंत स्टेप किती असतात ते पहा. सुरुवातीला लेखी परीक्षा, त्याच्यानंतर चपळता चाचणी, त्याच्यानंतर मुलाखत आणि शेवटी असते सिलेक्शन. अशा प्रकारचं 3 स्टेपमधून जावे लागणार. तर पाहूया चाळणी म्हणजे लेखी परीक्षा. टोटल असते यामध्ये 30 गुण असतात आणि किमान पास होण्यासाठी 15 गुण असं म्हटलेलं आहे. परंतु जेवढे जास्त गुण घेतले तेवढं सिलेक्शन होण्याचे चान्सेस यामध्ये जास्त असतात. म्हणून जास्त गुण घ्यायचे आणि मेरिटनुसार कट ऑफ लागतो आणि जेवढा कट ऑफ लागला शेवटच्या विद्यार्थ्याला, तेवढ्याच विद्यार्थ्यांना ते लेखी परीक्षेसाठी बोलवतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त उत्तर आहे म्हणजेच गुण घेण्याचा प्रयत्न यामध्ये करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही परीक्षा आहे ती असते वस्तुनिष्ठ. वस्तुनिष्ठ याचा अर्थ एक आणि एकच उत्तर असतो प्रश्नाचा आणि बहुपर्यायी असतात. 4 प्रकारचे पर्याय असतात आणि तिथं आपल्याला एक उत्तर काय करायचं असतं, शोधायचं असतं. परीक्षा ही एकदम सिंपल आणि साधी असते. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ही मराठी भाषेमध्ये होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा कुठे होते? तर परीक्षा सेंटर हे मित्रांनो नागपूरलाच तुमचं सेंटर येईल शक्यतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही परीक्षा असते, ते कोण घेत असते? TCS घेते का? परीक्षा ऑनलाईन होते की ऑफलाईन होते? तर परीक्षा ही TCS वगैरे कोणी घेत नाही. स्वतः कोर्ट प्रश्नपत्रिका काढते आणि स्वतः कोर्टचे कर्मचारी असतात. त्यांच्याद्वारे पूर्ण त्यांच्या निरीक्षणामध्ये ही परीक्षा घेतली जाते. आणि परीक्षा ऑनलाईन असते का? तर नाही. परीक्षा ही ऑफलाईन असते. ऑफलाईन पेपर काढला जातो आणि त्यानुसार ही एक्झाम घेतली जाते. या अगोदरच्या जेवढ्या काही एक्झाम झालेल्या त्याच पद्धतीने एक्झाम झालेल्या आहेत. यामध्ये दुसरा आहे टप्पा शारीरिक क्षमता विशेष अर्हता 10 गुण आहेत आणि शेवटचा टप्पा आहे मुलाखत 10 गुण. अशा पद्धतीनं टोटल 50 गुणांची तुमची काय असते ही एक्झाम्स असते. शारीरिक क्षमतामध्ये सुद्धा कट ऑफ लावला जातो आणि तो कट ऑफ पुन्हा तोंडी परीक्षा घेतली जाते, त्याचा सुद्धा कट ऑफ लागला जातो आणि लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी आणि तोंडी मुलाखत या सर्वांची मिळून तुमचा 100% निकाल लावला जातो आणि जॉइनिंग दिली जाते. अशा पद्धतीनं ही शिपाई या पदाची संपूर्ण प्रोसेस आहे. प्रोसेस जर समजली तरच तुम्हाला अभ्यास करता येईल, अन्यथा अभ्यास करता येणार नाही. त्या संदर्भामध्ये देखील आपण क्वेश्चन्स पेपर वगैरे सोडून तुमच्याकडून घेतले जाणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर जर तुम्ही जॉइन झाले नसतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलशी जॉइन व्हा. आपल्या यूट्यूब चॅनलशी जॉइन व्हा आणि जी कम्युनिटी ऑदर आपण WhatsApp ग्रुप वगैरेच्या कम्युनिटीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉइन व्हा. जेणेकरून लागलीच तुम्हाला अपडेट ही मिळवता येईल.